गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। अध्याय सातवाच ना। श्लोक क्रमांक 11। बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। बलं बलवतां च अहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धः भूतेषु कामः अस्मि भरतर्षभ। बघा, च घ्यावं च आणि बलवतां कामरागविवर्जितं बलम अहम। भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं की हे सगळं जगत माझ्या या दोन प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे। अलग लक्षामध्ये एतद्योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय। हे की नाही, सगळ्या भूतांची ही माझी प्रकृती काय आहे, या दोन प्रकारची प्रकृती योनी आहे। आणि त्यामुळं ही प्रकृती माझी याच प्रकृतीपासून सगळं भूत निर्माण होत असल्यामुळं, सगळं जगत निर्माण होत असल्यामुळं हे सगळं जगत हे माझ्या ठिकाणी गुंफलेलं आहे। कशाप्रमाणे? जसं अनेक मणी एका धाग्यात एका दोऱ्यात गुंफलेले असतात, ओवलेले असतात, त्याप्रमाणे सगळं जगत माझ्या ठिकाणी ओवलेलं आहे। म्हणजे सगळ्याच्या आत मी आहे। आलं लक्षामध्ये? मग सगळ्याच्या आत आहे कशात कशात काय सांगितलं? मग रसोहम अपसु कौंतेय प्रवास्मी शशी सूर्यो प्रणव सर्ववेद शब्द की प्रदूषम नुषो पुण्यगंध पृथ्व्यांचे तेजस्मी विवाहसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्वीषु। पण बरंच 10व्या श्लोकापर्यंत सांगितलं ना, आता 11व्या श्लोकातसुद्धा तेच सांगतात। बलम म्हणजे बघा, बल मी आहे, बलवानाच्या ठिकाणी असणारं। काम राग विवर्जितम, काम आणि राग, कामना आणि आसक्ती यानं रहित असलेलं, विवर्जितम म्हणजे रहित असलेलं बलम अहम, ते बल मी आहे। बलवानाच्या ठिकाणी बल जरी असलं पण कोणतं? काम आणि राग यांनी रहित असलेलं बल, ते बल मी आहे। बर, भरतर्षभ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, भूतेषु भूतामध्ये म्हणजे सर्व प्राणी मात्रामध्ये धर्माविरुद्ध कामः अस्मि, जो सर्व भूतामध्ये जो काम आहे तो कामसुद्धा मीच आहे। पण कसला काम? धर्माला अविरुद्ध असलेला, धर्म अविरुद्ध, धर्माला विरुद्ध असलेला नाही, धर्माला अविरुद्ध असलेला।
म्हणजे एखाद्याने शास्त्र पद्धतीनं जर विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर त्या पुरुषाला जर त्या पत्नीच्या ठिकाणी काम असेल तर तो धर्माला धरू नये. धर्माला विरुद्ध काम आहे का तो? नाही आहे. पण एखाद्या पुरुषाच्या ठिकाणी काम असेल आणि तो धर्माला सोडून असेल, एखादी परस्त्रीच्या विषयीचा काम असेल तर मग तो कसा आहे? धर्माला विरुद्ध आहे. मग धर्माला विरुद्ध असलेला काम मी नाही, धर्म अविरुद्ध. कसा? धर्माला अविरुद्ध अशाच प्रकारचा जो काम, कारण त्याच्यापासून सृष्टी निर्माण होते ना, सत्सृष्टी निर्माण होते, म्हणून तो काम मी आहे. धर्माविरुद्ध काम अस्मी, तो काम मी आहे. अजून एकदा सांगू श्लोक सगळा बघा. च म्हणजे आणि, बलवताम कामराग विवर्जितम बलम अहम. बलवानामध्ये काम आणि राग म्हणजे काम आणि आसक्त्यानं रहित असलेलं जे बल आहे ते बल मी आहे. भरतर्षभ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, भूतेषु भूतामध्ये धर्माविरुद्ध काम अस्मी, धर्माला अविरुद्ध असलेला म्हणजे विरोधी नसलेला अशा प्रकारचा जो काम आहे तो काम मी आहे. एचैव सात्विका भावा, राजसास्तामसाश्च ये, मत्त एवेति तान् विद्धि, न त्वहन्तेषु ते मयि. ये चैव सात्विका भावा, राजसास्तामसाश्च ये, मत्त एवेति तान् विद्धि, न त्वहन्तेषु ते मयि. ये च एव सात्विकाः भावाः, राजसाः तामसाः च ये मत्तः एव इति तान् विद्धि, न तु अहम तेषु ते मयि. आला का पदच्छेद? बघा आता. च दिसलं का? च म्हणजे आणि, ये सात्विकाः भावाः, जे सात्विक भाव आहेत म्हणजे पदार्थ आहेत. भाव म्हणजे काय? पदार्थ. जगामध्ये जे सात्विक पदार्थ आहेत, कसे सात्विक पदार्थ आहेत. अजून राजसाः, जे राजस पदार्थ आहेत. च तामसाः, ये तामसाः, च ये तामसाः, दिसलं का? आणि जे तामस पदार्थ आहेत. तर तान, तर त्या सर्व पदार्थांना मत्तः एव इति विद्धि, ते माझ्यापासूनच झालेले आहेत. इति विद्धि म्हणजे असं तू जाण. म्हणजे काय? जे सात्विक पदार्थ आहेत, जे राजस पदार्थ आहेत, जे तामस पदार्थ आहेत, म्हणजे सगळेच पदार्थ माझ्यापासूनच आहेत असं जाण. सात्विक कोणापासून झाले? माझ्यापासूनच. राजस कोणापासून झाले? माझ्यापासूनच. आणि तामस कोणापासून झाले? तेही माझ्यापासूनच जाण. म्हणजे काय? सगळं माझ्यापासूनच झालं असं जाण. कारण चौथा आहे कोणता पदार्थ? बघा. च आणि ये सात्विकाः भावाः, ये सात्विकाः एव भावाः, जे सात्विकच भाव आहेत, पदार्थ आहेत. राजसाः, जे राजस पदार्थ आहेत. च ये तामसाः, आणि जे तामस पदार्थ आहेत. तान, त्या सर्वांना मत्तः एव, माझ्यापासूनच झालेले आहेत. इति विद्धि, असं तू
जाण. पण अजून एक काय, तू परंतु अहम तेषु न, मी त्यांच्यात नाही. अहम म्हणजे मी, तेषु न, मी त्यांच्यात नाही. मग ते मयी, ते माझ्यात आहेत. समजलं का? ते माझ्यापासून झाले सगळे पदार्थ, पण मी त्यांच्यात नाही, ते माझ्यात आहेत. पूर्ण सांगायचे एकदा. च म्हणजे आणि ए सात्विका एव भावा, जे सात्विक भाव आहेत. राजसा जे राजस भाव आहेत म्हणजे पदार्थ आहेत. च ए तामसाहा आणि जे तामस पदार्थ आहेत. तान म्हणजे त्या सर्वांना मत्तः एव माझ्यापासूनच झालेले आहेत. इति विद्धी असं तू जाण. तू परंतु अहम तेषु न, पण मी त्यांच्यात नाही. मग ते मयी, ते माझ्यात आहेत. म्हणजे मी त्यांच्या अधीन नाही, ते माझ्या अधीन आहेत. कळलं का? त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. बघा पदच्छेद. त्रिभिः गुणमयैः भावैः एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं न अभिजानाति माम एभ्यः परम अव्ययम्. बघा, एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः. ऐका, आता 3 प्रकारचे पदार्थ सांगितले. जगामध्ये 3 प्रकारचेच पदार्थ आहेत. 3 प्रकारचे म्हणजे कसे? सात्विक, राजस आणि तामस, असे 3 प्रकारचे पदार्थ आहेत. मग अशा या गुणमयी असणाऱ्या 3 प्रकारच्या पदार्थांनीच सगळं जगत हे मोहित केलेलं आहे. या पदार्थाच्या योगानं सगळं जगत मोहित केलं, म्हणजे सगळे जगातले लोक सगळे मोहित करून टाकलेले आहेत. कोणी मोहित केले? सगळ्या जगाला मोहित केलं, म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांना मोहित केलं. कुणी मोहित केलं? या 3 प्रकारच्या पदार्थांनी. एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः, या 3 प्रकारच्या गुणमय असणाऱ्या पदार्थांनी इदम सर्वम जगत मोहितम, हे सर्व जगत मोहित केलं. म्हणजे जगत मोहित केलं म्हणजे जगातल्या लोकांना मोहित केलं. जगत मोहित केलं म्हणजे काय? जगातल्या लोकांना मोहित केलं. कुणी? या 3 प्रकारच्या पदार्थांनी. सात्विक पदार्थ, राजस पदार्थ आणि तामस, सगळे 3ही पदार्थ मोहितच करतात. आणि त्यामुळं येभ्यः परम, येभ्यः या 3 पदार्थाच्या पलीकडं किंवा 3 गुणाच्या पलीकडं असलेला किंवा श्रेष्ठ असलेला अव्ययम माम, अविनाशी अशा मला न अभिजानाती, हे जगत किंवा ह्या जगातले लोक जाणत नाहीत. का जाणत नाहीत? ह्या त्रिगुणात्मक पदार्थांनी सगळ्या जगाला मोहित केलं, जगातल्या लोकांना मोहित केलं. आणि त्यामुळं यभ्यः परम, या त्रिगुणाच्या पलीकडं असणाऱ्या
आणि अव्ययम आणि अविनाशी असणाऱ्या अव्यय असणाऱ्या मला न अभिजानाती हे लोक जाणत नाहीत. आलं का? अजून एकदा बघा श्लोक. एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः, या तीन प्रकारच्या गुणमय असणाऱ्या पदार्थांच्या द्वारा इदम सर्वम जगत, हे संपूर्ण जगत म्हणजे जगातले सगळे लोक मोहितम काय झालेले आहेत? मोहित केले गेलेले आहेत. आणि त्यामुळं यभ्यः परम, या तीन गुणाच्या पलीकडं असणाऱ्या अव्ययम अव्यय असणाऱ्या मला न अभिजानाती, जगातले लोक मला जाणत नाहीत. बर. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान्तरन्ति ते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान्तरन्ति ते. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. बघा आता पदच्छेद लक्षात आला का? तर एषा, येशा म्हणजे ही सर्वनाम आहे ना. येशा ही, मम ही माझी, कोण? माया. ही माझी दैवी गुणमयी माया. ही अगोदर घ्या वाटलंच तर. ही लोक मला जाणत नाहीत. ही कारण की येषा मम दैवी गुणमयी माया, कारण येषा म्हणजे ही, मम म्हणजे माझी, दैवी म्हणजे अलौकिक असलेली, सामान्य नाही ना माया, अलौकिक आहे, दिव्य आहे, म्हणून तिला दैवी म्हटलं आहे. अशी आणि गुणमयी, गुणांनी युक्त असलेली, सत्व रजत तम या तीन गुणांनी युक्त असलेली माया, ही माया दुरत्यया, ही तरुण जाण्यासाठी कशी आहे? अतिशय कठीण आहे. एषा दैवी गुणमयी मम माया दुरत्यया, अशी ही अलौकिक असलेली गुणांनी युक्त असलेली माझी ही माया तरुण जाण्याला कशी आहे? अत्यंत कठीण आहे. बर, मग कुणीच तरुण जात नाही का याच्यातून? जातो ना. कोण? ये माम एव प्रपद्यन्ते, जे, ये म्हणजे जे, माम एव मलाच, प्रपद्यन्ते म्हणजे शरण येतात. भगवान म्हणतात जे मलाच शरण येतात ते, म्हणजे शरण आलेले ते पुरुष, एताम मायाम तरंती, ही माया तरून जातात. या मायेला ते तरतात. कळलं का? मायेतून तरून जातात. कळलं का? अजून एकदा सांगायचं का? ही कारण की एषा मम दैवी गुणमयी माया, अशी ही माझी दैवी असलेली म्हणजे अलौकिक असलेली आणि गुणमयी असलेली म्हणजे गुणांनी युक्त असलेली ही माझी माया दुरत्यया, तरुण जाण्यासाठी अत्यंत कठीण आहे. मग कुणीच तरुण जात नाही का? जातो ना. कोण जातो? ये माम एव प्रपद्यन्ते, जे मलाच शरण येतात ते येताम मायाम तरंती,
ते पुरुष ही माया तरून जातात. आलं? तरतात. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रितः. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया पहृतज्ञाना आसुरं भावमाश्रितः. न मां दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया पहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः. बघा, दुष्कृतीनं दुष्कर्म करणारे. दुष्कृतीनं म्हणजे काय? कृती म्हणजे कर्म. ज्यांची कृती कशी आहे? वाईट आहे, असे ते दुष्कर्म करणारे पुरुष. मूढाहा, मूढ असणारे, मूर्ख असणारे. मायया परुतज्ञानाः, मायेनं ज्यांचं ज्ञान अपहरण केलेलं आहे. मायेनं ज्यांचं ज्ञान काय केलं? अपहरण केलं म्हणजे झाकलं. अपहृत केलं म्हणजे चोरलं. मायेनं ज्यांचं ज्ञान काय केलं? चोरून नेलं, झाकलं. असे ते. आसुरम भावम आश्रिताः, आसुरी भावाचा आश्रय केलेले, आसुरी पदार्थांचा आश्रय केलेले असे ते पुरुष. नराधमाः, नराधम असणारे, मनुष्यात अत्यंत अधम असणारे. माम न प्रपद्यन्ते, ते मला शरण येत नाहीत. म्हणजे देवाने शिव्या दिल्यात, जो शरण येत नाही त्याला. म्हणजे असे लोक मला शरण येत नाहीत. कोणते? दुष्कृतीनं, अतिशय दुष्टकर्म करणारे. मूढाहा, मूढ असणारे, मूर्ख असणारे. नराधमाहा, मनुष्यात अधम असणारे. माया परुतज्ञानाहा, मायेनं ज्यांचं ज्ञान हरण केलेलं आहे असे. आसुरम भावमाश्रिताहा, आसुरी भावाचा आश्रय केलेले. माम न प्रपद्यन्ते, ते मला शरण येत नाहीत. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय.